राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। बच्चू कडू यांच्या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचे नांदेड जिल्ह्यात आगमन। शेतकऱ्यांना हे सरकार मरणाच्या दारावर सोडत आहे। सरकार प्रमुख बच्चू कडू यांच्या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचे आज नांदेड जिल्ह्यात आगमन। शेतकऱ्यांच्या शेताला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला 28 सप्टेंबर रोजी नागपूर येथे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भाऊंना एवढीच विनंती करत आहे की हा जो प्रकल्प आहे हा आम्हाला लागेल जरी पूर आला तरी आम्ही त्याच्यातून सावरण्याची आमची हिंमत आहे, कारण की पूर आमच्या पाठीला फुटलेला आहे। परंतु आमचं तुमच्याकडे भाऊ निवेदन आहे की आज जरी आपण शस्त्रकुंड जलविद्युत शेतमजुरांना या ठिकाणी संबोधित करावं, तत्पूर्वी प्रत्येक वादळ केले। जिल्हा प्रतिनिधी मनोज मनसुरवे, नांदेड। आज नांदेड आहे, उद्या सोलापूर आहे, हिंगोली, गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ हे झालेले आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। लोकांच्या लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो, कसं लुटल्या जातो। 11% आयकर कापसावर कमी केल्यामुळे किती लाख गाठी आमच्या देशात येऊन पडणार, त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल। आज 3400 रुपये सोयाबीनचे भाव आहे, 15 दिवसानं सोयाबीन हाती येईल, तर 5328 रुपये भावानं किती सोयाबीन खरेदी करणार, किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार आहे, काही ताळमेळ नाही। काल मी पणन सचिवाशी बोललो, तो म्हणे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही। ते माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार आहे? एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरते आहे, चौफेर आम्ही पाहते कुठलेही पंचनामे नाही, काही नाही, कुठली मदत नाही, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही आणि मग असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही। आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र, कारण आता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं, दिवाळीच्या आत ते हाती, दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार, प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचं पुकार घेऊन जाऊ, आम्ही ते सगळा बंदोबस्त करू। आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना हमी भाव, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मधून, याच्यासाठी 28 तारखेला नागपूरला, बुद्धेगुरूला लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार। सहस्त्रकुंडाच्या बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी सवान असेल, तुम्ही नद पाहिली असेल तर आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकलेली आहे आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान 1-1 किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होतं। त्या बाबतीत सगळ्या गोष्टी, एकतर काय आहे कायदा, काय आहे 2013चा कायदा असा म्हणतं, पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का 70% सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार नाही। मग त्याचा तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार, या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे, किती पाणी थांबणार आहे, त्याचं काय खोलीकरण करणार का नदीचं, या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, माहिती द्यायला पाहिजे। आणि हे जर देत नसेल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पातलं जमीन तर सोडा, खळा उचलू देणार नाही आम्ही। बोल भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, पूज्य बाबासाहेब आंबेडकर की।